सरळ सेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज मित्रांनो, आत्ताच महिला व बाल कल्याण विकास विभाग यामध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ ह्या पदाची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेले त्याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे मित्रांनो. या रिस्पॉन्स शीट नुसार कोणते क्वेश्चन होते, ह्यांना अप्रोच कशा पद्धतीने आपण लावू शकलो असतो, कशा पद्धतीने आपण ऑप्शनला इलिमिनेट करू शकलो असतो, या सगळ्या गोष्टींची तयारी मित्रांनो आपण या ठिकाणी आज करणार आहोत. वेगवेगळे सेंटेन्स जे आहेत इंग्लिशच्या बाबतीत आता आपण बघतोय, अशीच मराठीसाठी पण गणित बुद्धिमत्तासाठी पण आपल्याला अशी रिस्पॉन्स शीट भेटेल. सो मित्रांनो, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बेस सेंटेन्स. हे एक सेंटेन्स दिलं होतं, सिंपल सेंटेन्स विचारलं गेलं होतं. ही वॉज सिक बट आलेलं आहे म्हणजे कंपाऊंडशी रिलेटेड कन्सिडर केलं जातं. आपल्याला सिंपल सेंटेन्स पाहिजे होतं. सिंपल सेंटेन्स काय बनू शकतं? डिस्पाइट बीइंग सिक ही अटेंडेड द ऑफिस. ही वॉज सिक अँड ही अटेंडेड द ऑफिस. He attended the office. He was sick. He was sick. However, नाही येणार. या सगळ्यांपैकी मित्रांनो डिस्पाइट वाला जो आहे तो करेक्ट असायला पाहिजे होता. आणि का करेक्ट असायला पाहिजे होतं याचं मेन रिझन बघा. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कंपाऊंड सिंपल सेंटेन्स असतं, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, ज्या ज्या वाक्यामध्ये जरंड वाला फॉर्म म्हणजे व्हर्बचा आयएनजी वाला फॉर्म वापरलेला असेल, वर्बचा आयएनजी वाला फॉर्म आणि त्याने जर सुरुवात केलेली असेल तर अशा वाक्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. काय म्हणतो याला? सिंपल सेंटेन्स. जसं की मी म्हटलं, समजा जर मी एखादं वाक्य घेतलं, ही इज ऑनेस्ट, ही गॉट प्राइज. ठीक आहे. आता या ठिकाणी जर मी म्हटलं समजा ही इज ऑनेस्ट, ही गॉट प्राइज, ह्या वाक्यामध्ये दोन वाक्य होते, यांना एक वाक्य बनवण्यासाठी सिंपल बनवण्यासाठी काय करावं लागतं? बीइंग ऑनेस्ट, ही गॉट प्राइज. कळतंय का? आणि या पद्धतीने वापरलं जातं. म्हणून मित्रांनो ह्या चारही वाक्यांपैकी बीइंग वाले किती ऑप्शन आहे शोधा. मग कधी कधी बीइंग असतं, कधी कधी हॅव्हिंग सुद्धा वापरलं जातं. आय हॅव समथिंग, तर हॅव्हिंग मनी अशा टाईपमध्ये आपण म्हणू शकतो. आणि कधी कधी जो दिलेला वर्बचा फॉर्म असतो तो वर्बचा आयएनजी वाला फॉर्म पण वापरला जातो. त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. म्हणून मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे असायला पाहिजे होतं ते असायला पाहिजे होतं बीइंग वालं, म्हणजे फर्स्ट डिस्पाइट. काही जणांचा प्रॉब्लेम हा होता की सर डिस्पाइट आले म्हणून याला दुसरा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स मध्ये आपण कन्सिडर करू, पण असं होत नाही. याचं कारण मित्रांनो बीइंग वाला किंवा आयएनजी वाला अजून दिलेल्या ऑप्शन पैकी दुसरा कोणता नव्हता. ओके का? चलो अब चलते आगे. दूसरा क्वेश्चन आहे तुमच्या समोर मित्रांनो. आता द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. सेंटेन्सला कंप्लीट करण्यासाठी करेक्ट आर्टिकल पाहिजे. इट विल टेक जॉन इयर टू कम्प्लीट द कोर्स. मग इथं वाय आलेलं आहे. पण मित्रांनो जर आपण म्हटलं समजा जनरली असं कन्सिडर केलेलं असतं की ॲन कधी वापरलं जातं? ए ई आय ओ यू यांनी सुरुवात जर असेल तर. ठीक आहे. मग जर मी म्हटलं समजा इट विल टेक जॉन डॅश इयर टू कम्प्लीट द कोर्स, भलेही इथं मी म्हटलं समजा सुरुवात वाय ने झालेली असेल तर अशा केसमध्ये इयर असं यायला पाहिजे होतं. पण आन्सर की मध्ये सुद्धा सध्या आन्सर दिलेलं आहे ए, पण करेक्टली रिवाइज जी आन्सर की होईल त्यामध्ये कंपल्सरी आन्सर मित्रांनो ॲन यायला पाहिजे. इट विल टेक जॉन अ इयर टू कम्प्लीट द कोर्स, ॲन इयर टू कम्प्लीट द कोर्स. ह्यापैकी जर मी म्हटलं तर इथे यायला पाहिजे होतं ॲन इयर. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? चलो नेक्स्ट ट्राय करूया. पुढे जाऊ. इच सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स. एरर कशामध्ये ती सांगायची आपल्याला. इच ऑफ द स्टुडंट इन द ऍडव्हान्स्ड कॅल्क्युलस क्लास हॅव सबमिटेड. आता इथं म्हटलेलं आहे इच, बरोबर. मग इच जर म्हटलेलं आहे तर अशा केसमध्ये आपला सब्जेक्ट जो बनतो तो इथं, ह्याच्याबद्दल सिंपल काय असतं बघा. इच ऑफ द स्टुडंट इन द ऍडव्हान्स कॅल्क्युलस क्लास. क्लास मधल्या जेवढे पण स्टुडंट आहेत त्यांच्यापैकी इच म्हणजे सिंग्युलर झाला. आपला सब्जेक्ट कोण म्हणला? इच म्हणला. इच म्हणजे सिंग्युलर. आणि जेव्हा जेव्हा सिंग्युलर असतं तेव्हा तेव्हा हॅव हॅज पैकी हॅज आलं पाहिजे. दिलेल्या ऑप्शन पैकी हॅज वाला ऑप्शन जो असेल तो शोधा. हॅज 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 वाला. इथं हॅज आहे, इथे हॅज आहे, इथं हॅव हॅव नाही चालणार, नाही चालणार. उरले दोन ऑप्शन पैकी एक एक चेक करू. इच ऑफ द स्टुडंट इन द ऍडव्हान्स कॅल्क्युलस क्लास हॅज सबमिटेड देअर असाइनमेंट्स ऑन टाइम. मग दोघांपैकी एक कोणतं तरी आलं पाहिजे. या दोघांपैकी इच ऑफ द म्हटलेलं आहे, क्लास मधले सगळेच्या सगळे स्टुडंट्स यायला पाहिजे होतं ना जास्तीचे, पण इथं म्हटलेलं आहे स्टुडंट्स आणि इथं म्हटलेलं आहे स्टुडंट.
बऱ्याच जणांनी याला इग्नोर केलं असेल, म्हणून आयोगाने पण आपल्याला मार्क देताना इग्नोर केलं तर टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चलो क्लिअर. चला जाऊ पुढे. इच ऑफ द सोबत स्टुडंट्सच कावर आलं कळलं का? क्लासमध्ये भरपूर स्टुडंट्स आहेत, त्यांच्यापैकी इच, म्हणून मग स्टुडंट्सला जास्त प्रेफर करावं लागेल. ओके का? पुढे जाऊ. ऑप्शन करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन द गिवन सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघा, यामध्ये बऱ्यापैकी सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स वरती बऱ्यापैकी विचारलं होतं. ट्रान्सफॉर्मेशन वरती बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते विचारले होते. ही फॉरगॉट हिज रेनकोट सो ही गॉट वेट. ही फॉरगॉट हिज रेनकोट सो ही गॉट वेट. आता या ठिकाणी सो आलेलं आहे, आपल्याला बनवायला सांगितलं कोणतं? कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्स मध्ये नेमके कोणते कोणते येतात? कॉम्प्लेक्स मध्ये बिकॉज असेल, त्यानंतर ऍज असेल, ह्यासारखे शब्द आपण बऱ्यापैकी वापरतो. जर मी म्हटलं सध्या काय आलेलं आहे, सध्या 2 वाक्य दिलेले आहे आणि सोबत सो आलेला आहे. सो हा शब्द आपण जनरली कंपाऊंड म्हणून कन्सिडर करतो. मग कंपाऊंड सेंटेन्स कोण असतात? तर फॅन बॉईज, यातला यस जो असतो दॅट इंडिकेट्स द सो. आणि म्हणून मला जो कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहिजे होता तो नेमका कोणता असणार आहे? मग याच्याशी रिलेटेड ही गॉट वेट अँड फॉरगॉट हिज रेनकोट, अँड आलेलं आहे म्हणजे कंपाऊंड झाला. ही फॉरगॉट हिज रेनकोट कॉमा सेमिकॉम नाही येणार, सिंपल मध्ये कन्सिडर होईल. ही गॉट वेट बट म्हटलेलं आहे, मग बट म्हणजे पण कंपाऊंड आला, हा पण नाही चालणार. आपल्याला विचारलं होतं कॉम्प्लेक्स, मग कॉम्प्लेक्सची रिलेटेड कोण आहे? बिकॉज. करेक्ट ऑप्शन असेल बिकॉज. चलो आगे. ठीक आहे. इन ऑर्डर टू करेक्ट द सेंटेन्स बाय रिप्लेसिंग अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन. दिलेले जे ऑप्शन्स आहेत तर ह्यांच्यापैकी जो अंडरलाईन करून दिलेला आहे त्याला आपल्याला विचारलेलं आहे की काय करा? रिप्लेस करा. ही आस्क मी अबाउट युअर व्हेअर अबाउट्स. व्हेअर अबाउट्स म्हणजे कुठे राहतो, कुठे असतो. देअर वॉज समथिंग ऑड अबाउट द व्हॉइस ऑफ द क्वेश्चन. क्वेश्चनच्या व्हॉइस बद्दल काहीतरी प्रॉब्लेम आहे. क्वेश्चनचा व्हॉइस नाही येणार, क्वेश्चनचा काय असला पाहिजे? टोन असला पाहिजे. डिस्कोर्स याचा अर्थ ओव्हरऑल. स्पीच म्हटलं तर क्वेश्चनचं स्पीच नाही होणार, क्लॅमर पण त्याच पद्धतीचं. पण मी म्हटलं ह्या सगळ्यांपैकी क्वेश्चनचा काय विचारला गेलेलं आहे, इथं जे बोललं जात आहे ते काय बोललं जात आहे? ऑड वाटत होतं त्या टोन मध्ये, म्हणजे बोलताना त्यांनी जी पद्धतीने बोलायला पाहिजे ते जरा वेगळ्या पद्धतीने बोलत होता, या टाइप मध्ये टोन. रेक्टिफाय द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. रेक्टिफाय करायचंय करेक्ट ऑप्शन चूज करून. लॉर्ड इज डचेस ॲज डक इज टू लेडी. मग जर मी म्हटलं समजा द ऍक्च्युअल डचेस नसतं हे, लॉर्ड इज टू लेडी अशा टाइप मध्ये पाहिजे की? हा, ही ऍक्च्युअली प्रोव्हर्ब म्हणून वापरली जाते. लॉर्ड इज टू लेडी ॲज डक इज टू डक्स. ठीक आहे. या केसमध्ये जर मी म्हटलं समजा नेमकं काय असतं, लॉर्ड इज टू लेडी कंपॅरिझन असते आणि त्या कंपॅरिझन मध्ये ऍक्च्युअल ही जशीच तशी जर मी म्हटलं समजा ही प्रोव्हर्ब म्हणून वापरली जाते. लॉर्ड इज टू लेडी ॲज डक इज टू डचेस. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणून हे माहिती असणं गरजेचं होतं, याला काही ऑप्शन नव्हतं. अब चलते आगे. जीके चे काही क्वेश्चन आले आहे पुढे. आता थोडं अजून पुढे जाऊ. समानार्थी शब्द. आता परत एकदा इंग्लिशचे सेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत पहिल्या सेक्शन मधले. आता दुसऱ्या सेक्शन मधले काही क्वेश्चन आहे मित्रांनो. काय काय आहे याच्यात बघा. नंतर विचारलं गेलं मिनिंगफुल सेंटेन्स. द फर्स्ट अँड द लास्ट सेंटेन्स आर फिक्स. म्हणजे पहिलं फिक्स आहे आणि लास्ट फिक्स आहे. मधले जे यांना आपल्याला अरेंज करायचंय याला म्हणतात सेंटेन्स रिअरेंजमेंट. काय म्हणतात? सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतात याला. मग सेंटेन्सची रिअरेंजमेंट कशी करायची याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे मित्रांनो. कशी करायची याच्यासाठी सिंपल फॉर्म सांगतो मित्रांनो. एकच लॉजिक सांगतो. नाऊन वाला जो फॉर्म असतो तो पहिले येतो आणि प्रोनाऊन वाला त्याला फॉलो करतो. नाऊन पहिले येणार आणि प्रोनाऊन त्याला फॉलो करणार. अशा पद्धतीने जा. द शेफ गॅदर्स ऑल द फ्रेश इन्ग्रेडियंट्स. मग शेफ जो होता त्याने काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स जे असतील ते आणले. सडनली द पॅन स्टार्ट्स बर्निंग अँड हीट ऑइल इन लार्ज पॅन अँड वॉशेस द व्हेजिटेबल्स थॉरली. chops adds the chopped vegetables and the onions and tomatoes. Finally everything gets spoiled. आता जर मी म्हटलं समजा ह्या सगळ्यांमध्ये शेफ कुक ज्याला म्हणतो आपण तो कुक, त्याने फ्रेश इन्ग्रेडियंट्स आणल्यानंतर त्यांनी काय केलं? पॅन स्टार्ट केला बर्निंगला, म्हणजे तवा जळायला लागला. हे तर नाही येणार सोबत.
हिट्स ऑइल इन लार्ज पॅन नाही येणार. वॉशेस द व्हेजिटेबल्स, आता बघा पहिलं म्हटलं होतं फ्रेश इन्ग्रेडियंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर जर मी म्हटलं वॉशेस द व्हेजिटेबल्स थॉरली, आणि चॉप्स केलेले आहे कशाला, चॉप्स द ओनियन्स, चॉप म्हटलेले परत ऍड येणं किंवा हिट्स येणं पॉसिबल नाहीये. म्हणजे मला कळलं सीच्या नंतर कोण पाहिजे, ई. सीच्या नंतर ई आलेले ऑप्शन किती आहेत, सीच्या नंतर ई आलेले ऑप्शन किती आहेत, एकुलता एक ऑप्शन आहे मित्रांनो, हा ना, टिक करून टाका. ताण घ्यायचं नाही. बरेच जण असं करतात की याला पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करत बसतात. मित्रांनो ऑप्शन वाईज जा, ऑप्शन वाईज. तुम्हाला एक जरी पेअर भेटली, यांच्यापैकी एक जरी पेअर भेटली तरी ती एक पेअर जी आहे ती निवडून टाका आणि त्या एका पेअरच्या बेसवरती तुम्ही आन्सर करू शकता. ठीक है. चलो अब चलते आगे. Which of the following options is the most appropriate one word substitution for the underlined phrase in the given sentence? मग जर मी म्हटलं समजा असं वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती बेस क्वेश्चन आहे, वोकॅब वरती बेस. हेमंग फॉलोज अ फिलॉसॉफी दॅट, अशी फिलॉसॉफी जी प्लेस प्लेजर ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन अ लाईफ. म्हणजे अशी पॉलिसी फिलॉसॉफी जो आहे तो फॉलो करतो ज्यामध्ये प्लेसेस प्लेजर ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन अ लाईफ. लाईफमध्ये प्लेसेसवरनं जे प्लेजर मिळतं दॅट मॅटर्स अ लॉट असं म्हणणारी एक फिलॉसॉफी तो मानतो. याला म्हणतात हेडोनिस्ट. ठीक आहे. हे वन वर्ड सबस्टिट्यूशन असतं ज्याचा अर्थ असतो की एका प्लेसला एक प्लेजर सारखं आपण बघणं. ऑप्टिमिस्ट म्हणजे असतो होपफुल, आशावादी ज्याला म्हणतो आपण, आशावादी. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर मी म्हटलं स्टॉईक पर्सन म्हणजे संत वगैरे जे म्हणतो आपण त्या टाईपमध्ये, आणि अथिस्ट पर्सन म्हणजे नास्तिक ज्याला म्हणतो, अथिस्ट. ठीक आहे. मग अथिस्ट म्हणजे असा पर्सन की जो पर्सन काय देवाला न मानणारा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. स्टॉईक पर्सन म्हणजे असा पर्सन की जो सेंट आहे, एखादी संन्यास वगैरे घेणार जे लोक म्हणतो आपण ते वाले. ठीक आहे. मग यामध्ये जर मी म्हटलं समजा प्लेजर ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन लाईफ, हेडोनिस्ट नुसतं फिरायला आवडतं याला, तेच त्यांच्या लाईफचं काय असतं, गोल असतं. पुढे होता पॅसेजवरती बेस काही क्वेश्चन होते. पॅसेजला आपण थोड्या वेळाने डिस्कस करूया. पुढचे अजून छोटे छोटे जे क्वेश्चन आहे ते पहिले घेऊन टाकू. ठीक आहे, पुढचे क्वेश्चन नाहीये, पॅसेजेस घेऊन टाकू, चालेल. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मग पॅसेजला सॉल्व्ह करायचं तर सर कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, पॅसेज सॉल्व्ह करण्याचा अप्रोच काय पाहिजे होता, हा पॅसेज जो होता तो नेमका कशा टाईपचा होता, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊ. पॅसेज मध्ये नेमकं काय सांगितलेलं होतं बघा. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. ते सगळेच कॉमन असतं. नॉट ऑल डिसिप्शन कम्स रॅप इन लाईज. काहीतरी रॅप केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच डिसिप्शन आहे. डिसिप्शन म्हणजेच नेमकं काय असतं, अशी एखादी गोष्ट, इच्छा सुप्त जे ज्याला म्हणतो आपण ते. समटाइम्स, कधी कधी, द ट्रूथ इट सेल्फ बिकम्स द मोस्ट डेंजरस वेपन. कधी कधी सगळ्यात डेंजरस वेपन जे असतं ते काय असतं, ट्रूथ. सत्य जे असतं तेच कधी कधी खूप जास्त डेंजरस वेपन बनतं जेव्हा वाइल्डेड बाय दोज हु नो हाऊ टू मॅनिप्युलेट इट. जेव्हा त्याला कसं वापरायचं हे ज्याला कळतं त्याच लोकांसाठी ट्रूथ हे जे तर डेंजरस वेपन म्हणून वापरलं जाऊ शकतं. कन्सिडर समवन बोस्टिंग अबाउट विनिंग अ सबस्टॅन्शियल लॉटरी प्राइस. असं इमॅजिन करा की कोणीतरी विचार करतोय, बोस्ट करतोय, विनिंग अ सबस्टॅन्शियल लॉटरी प्राइस, लॉटरीचं प्राइस, तिकीट जिंकलंय. सेलिब्रेटिंग हाऊ अ सिंगल तिकीट ट्रान्सफॉर्म इनटू थाउजंड्स. एक तिकीट थाउजंड्स मध्ये कसे बनतील याबद्दल तो विचार करायला लागेल. इम्प्रेसिव्ह until you learn they purchased hundreds of tickets and ended up losing much more than they gained. आणि मग ज्या वेळेस तो त्याला छोटंसं तिकीट एखादं भेटतं लॉटरीचं, त्यावेळेस तो भरपूर तिकीट खरेदी करतो, अजून मोठी एखादी लॉटरी लागेल या हिशोबाने, आणि जेवढे पैसे त्याला मिळाले होते त्या पैशापेक्षा जास्त पैसे त्यांनी खर्च केलेले असतात. दॅट इज कॉल्ड एज गॅम्बलिंग. त्यालाच गॅम्बलिंग म्हणतो आपण, सट्टा. बरोबर. त्यानंतर दिस इज अ हाफ ट्रूथ. हे अर्धवट ट्रूथ आहे. टेक्निकली अॅक्युरेट बट मिसलिडिंग. तसं बघायला गेलं तर हे अॅक्युरेट आहे पण तरी पण कसं आहे, मिसलीड करणार आहे. ठीक आहे. दिस टॅक्टिक. टॅक्टिक म्हणजेच काय असतं, ही टॅक्टिक ट्रिक ज्याला म्हणतो आपण, ही ट्रिक जी आहे, ही ट्रिक
appears frequently in competitive situations. वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशन्स असतात त्यांच्यामध्ये ही टॅक्टिक जी आहे ती एकदम फ्रिक्वेंटली अनुभवायला मिळते. समवन माइट एम्फसाइज निगेटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ अ रायव्हल्स परफॉर्मन्स. कधी कधी एखाद्याला निगेटिव्ह जो काही आस्पेक्ट असतो तो या रायव्हल्सच्या परफॉर्मन्सचा तो सुद्धा व्हाईल डेरिबिलिटरी इग्नोरिंग सिग्निफिकंट पॉझिटिव्ह अचिव्हमेंट. काही पॉझिटिव्ह अचिव्हमेंट सोडून सुद्धा निगेटिव्ह परफॉर्मन्स जे आहेत त्या बघितलं जाऊ शकतात. पेंटिंग फेल्युअर वेअर सक्सेस ऍक्च्युअली अकर्ड. जिथं सक्सेस मिळालेला असताना सुद्धा काही लोक त्या फेल्युअरकडे जास्त फोकस करतील. द स्टेटमेंट रिमेन्स, हे जे वाक्य आहे हे रिमेन्स फॅक्च्युअली करेक्ट. दिसायला हे वाक्य एकदम बरोबर आहे, बट क्रिएट्स अन एंटायर फॉल्स नेरेटिव्ह. पण यातून सुद्धा एकदम फॉल्स पद्धतीचा जो मेसेज जायला पाहिजे तो चुकीचा मेसेज याच्यातून जातोय. एवढं क्लिअर आहे का? जर असेल तर पुढे जाऊ. ऍडव्हर्टायझर्स हॅव मास्टर्ड दिस टेक्निक. आणि म्हणून ऍडव्हर्टायझिंग करणारे एकदम यांनी ही टेक्निक काय करून घेतलेली, मास्टर झालेली आहे त्याच्यात. लिगल रेस्ट्रिक्शन्स प्रिव्हेंट आउटराईट फॉल्स क्लेम्स. मग लिगली जरी आपण यांच्यावरती क्लेम केले तरी सुद्धा त्याच्यावर काय पर्टिक्युलर बंधनं आहेत. सो दे क्राफ्ट केअरफुली वर्डेड मेसेजेस इन्स्टेड. मग याच्याऐवजी ते डायरेक्टली शब्द दाखवण्यापेक्षा किंवा सांगण्यापेक्षा ते कशा पद्धतीचे मेसेज बनवतात, असे मेसेजेस बनवतात की एकदम केअरफुली क्राफ्ट केलेले आणि फॉल्स क्लेम्सला काय करतील ते प्रिव्हेंट करतील, अशा टाईपचे. अ प्रॉडक्ट ऍडव्हर्टाइजमेंट माइट क्लेम दॅट मोस्ट कस्टमर्स प्रेफर देअर ब्रँड क्वाइटली ओमिटिंग दॅट दे ओनली सर्वेड पीपल हु ऑलरेडी परचेस्ड इट. मग हे असं क्लेम करतात की जास्तीत जास्त कस्टमर्स त्यांच्या ब्रँडला कसं प्रेफरन्स देत आहेत. ओमिट करणं, वगळून टाकणं. जे सर्वे केलेले पीपल आहे तेच लोक कसे परचेस करतायत, जास्तीत जास्त लोकांनी कसं परचेस केलं याला ते काय करतात, ब्रँड म्हणून वापरतात, दाखवतात, सगळ्यांसमोर मांडतात. म्हणजे काय, ऍडव्हर्टायझिंग कंपनीला माहिती आहे की कस्टमरला नेमकं काय दाखवायचं आहे आणि कशा पद्धतीने लिगली सुद्धा जर आपल्यावरती काही लांछन आलं किंवा आपल्यावरती क्लेम करायला आलं कुणी तरी त्याला कसं टॅकल करता येईल यासाठी शब्द जे आहेत ते एकदम प्रॉपरली ते यूज करतात. बीइंग अवेअर ऑफ हाफ ट्रूथ इज इसेन्शियल फॉर मेकिंग इन्फॉर्म डिसिजन्स. आणि म्हणून हे जे काही सांगतात चुकीचं नाही सांगत, पण ते अर्धवट ट्रूथ सांगतात, अर्ध सत्य सांगतात, ज्यामुळं इन्फॉर्म डिसिजन्स जे आहेत ते घ्यायला थोडीसं गरजेचं असतं. इवन ट्रूथफुल स्टेटमेंट्स कॅन डिसीव इफ दे ओमिट की डिटेल्स. जर पूर्ण डिटेल सांगितलेली नसेल तर अशा केसमध्ये खरे वाक्य सुद्धा काय असू शकतात, ते डिसीव करू शकतात, धोका देऊ शकतात. क्रिटिकल थिंकिंग अँड केअरफुल क्वेश्चनिंग हेल्प अस अनकव्हर द कम्प्लीट स्टोरी. आणि म्हणून क्रिटिकली विचार करणं, सर्वांगीण विचार ज्याला म्हणतो, आणि केअरफुल क्वेश्चनिंग आणि प्रॉपरली विचार करून काळजीपूर्वक केलेले क्वेश्चनिंग ही आपल्याला मदत करू शकते कम्प्लीट स्टोरी जी आहे त्याला अनकव्हर करण्यासाठी. आफ्टर ऑल, खरं बघितलं तर द ट्रूथ इज ओनली व्हॅल्युएबल व्हेन प्रेझेंटेड ऑनेस्टली. खरं पाहिलं तर तशा अर्थाने असायला पाहिजे होतं की ट्रूथ हे तेव्हाच व्हॅल्युएबल आहे जेव्हा ओव्हरऑल काय आहे, पूर्ण सत्य सांगितलं जाते. मग ओव्हरऑल पॅसेजचा टोन नेमका काय होता, हा इन्फॉर्मेटिव्ह होता, काउशियस होता, अवेअर करणारा होता. आपल्याला याच्यातून ह्या माध्यमातून अवेअर केलं जात आहे जाहिरातीच्या माध्यमातून कसं फसवलं जाऊ शकतं. ट्रूथ हे सुद्धा एक वेपन म्हणून, एक हत्यार म्हणून कसं वापरलं जाऊ शकतं याबद्दलचा हा पॅसेज होता. सर एक्झाम मध्ये एवढा वेळ नाही भेटला प्रॉपरली आपल्याला अनालिसिस करायला, पण मी मित्रांनो डिटेलमध्ये सांगतोय कारण आता वेळ आहे. आता ज्या मागे चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करू शकतो. कशा माध्यमातून, काय चुकलं याच्यावर लई विचार करत बसण्यापेक्षा पटकन त्याच्यावरती काय केलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर आन्सर कसं शोधलं जाऊ शकतं ते बघा. मग अप्रोच काय ठेवायचा आहे, दरवेळेस तुम्ही प्रत्येक शब्दाचे अर्थ वगैरे काढायचे आणि मग त्याच्यानुसार जायचं बिलकुल नाही. प्रॉपरली त्या वर्डिंग मध्ये काय नेमकं लपलेलं ते अंदाज घ्या आणि त्याच्यावरती बेस जा. ओव्हरऑल मला हे कळलं की बाकी काही समजो ना समजो हा पॅसेज होता अवेअरनेस बद्दल, काउशियस आपल्याला अवेअर करणारा होता, तुम्ही डिसीव होऊ शकता हे सांगणारा होता. मग आता याच्या पुढे जो क्वेश्चन काय होते, सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. ट्रूथ हे कसं डिसीव करतं याबद्दलची थीम होती. ट्रूथशी रिलेटेड बघा, लिगल रेस्ट्रिक्शन्स आर इनएफेक्टिव्ह अगेन्स्ट मॅनिप्युलेशन. लिगल बद्दल होतं का, बिलकुल नाही. ओनली ऍडव्हर्टायझर्स एंगेज इन मिसलिडिंग कम्युनिकेशन, याच्याबद्दल पण नव्हता. ऍडव्हर्टायझर कसे एंगेज करून ठेवतात. आपल्याला पहिलंच वाक्य दिलं होतं ट्रूथ बद्दल, मग ट्रूथ वालं वाक्य शोधा. दिलेल्यापैकी कुठं ट्रूथ आहे, फक्त एकाच वाक्यात होतं थर्ड नंबरच्या. ट्रूथ कॅन बी यूज डिसेप्टिव्हली व्हेन की डिटेल्स आर ओमिटेड. म्हणून करेक्ट ऑप्शन असेल फक्त थर्ड. कळलं का, किती सोपं होतं बघा.
आपल्या पॅसेजची सुरुवात ट्रूथने झालेली होती. सगळं काही दिलेलं होतं ट्रूथ बद्दल होतं आणि म्हणून ट्रूथ वाला जो शब्द असेल ते वालं जे वाक्य असेल ते आपल्याला काय करायचं होतं, ओमिट करायचं होतं. ते वालं करेक्ट आन्सर असणार आहे, सेंट्रल थीम असणार आहे. दुसरा क्वेश्चन काय आहे बघू. ओव्हरऑल टोन ऑफ द पॅसेज कॅन बी बेस्ट डिस्क्राईब ॲज. मी आधीच म्हटलं अवेअर करणारा पॅसेज होता. काउशन याच्याशी रिलेटेड काउशनरी आणि इन्फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. काउशन वाला दुसरं कुठेच नाही बघा, एकाच ठिकाणी काउशन किंवा अवेअर वाला जो आहे तो जर असेल तर तो आपला टोन बनतो. डिस्क्रिप्टिव्ह नावाचा एक टोन असतो, इन्फॉर्मेटिव्ह नावाचा एक टोन असतो, त्यानंतर ह्युमरस म्हणजे जोक वगैरे सांगितलेले असतील तर ते, पण इथं ते नव्हते आणि म्हणून मग इथं करेक्ट आन्सर असायला पाहिजे होतं सेकंड. ओके का. द ऍडव्हर्टाइजमेंट एक्झाम्पल इन द पॅसेज सजेस्ट दॅट. मग आता ऍडव्हर्टिजमेंटचं जे एक्झाम्पल दिलं ते कशासाठी दिलं होतं. लिगल रेस्ट्रिक्शन्स हे इनसफिशियंट असतात एनी फॉर्म ऑफ डिसेप्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग. नाही, कन्झ्युमर्स लॅक द अबिलिटी टू आयडेंटिफाय मिसलिडिंग क्लेम्स इन ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यात लपलेलं काय ते कस्टमरला कळत नाही, त्याला समजत नाही, अशाशी रिलेटेड म्हणलेलं का बिलकुल नाही. कंपनीज इंटेन्शनली फॅब्रिकेट डेटा टू डिसीव्ह पोटेन्शियल बायर्स कम्प्लिटली, हे पण नाही. मॅनिप्युलेटर्स एक्सप्लॉइट टेक्निकल ट्रुथफुलनेस व्हाईल हायडिंग क्रुशियल कॉन्टेक्स्ट. पूर्णच्या पूर्ण माहिती देतच नाही, अर्धीच माहिती देतात, जेणेकरून काय होतं त्या अर्ध्या माहितीच्या आधारावरती कस्टमरला अट्रॅक्ट केलं जातं. ठीक आहे, क्लिअर का. या पद्धतीने या ठिकाणी म्हटलं. आणि लास्ट, अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट स्पेसिफिक रिझन इज गिवन फॉर व्हाय ऍडव्हर्टायझर्स क्राफ्ट केअरफुली वर्डेड मेसेज. लिगल रेस्ट्रिक्शन येऊ नये म्हणून लिगल वाला एकाच ठिकाणी ऑप्शन होता, दॅट इज द थर्ड. ओके का, क्लिअर आहे सगळ्यांना. आणि आयडेंटिफाय सबस्टेन्शियलचं अँटनी विचारलं होतं. सबस्टॅन्शियल म्हणजे विशेष करून ज्याच्यावर केअरफुली लक्ष दिलं जातं. मग हा कुठे वापरलेला आहे ते बघा, सबस्टेन्शियल. नेहमी लक्षात ठेवा का, डायरेक्टली आन्सर करण्यापेक्षा तो वाक्यांमध्ये कुठे वापरलेला आहे त्यानुसार आपण गेलं पाहिजे. बघा, कन्सिडर समवन बोस्टिंग अबाउट विनिंग अ सबस्टेन्शियल लॉटरी प्राइज कन्सिस्टंटली, किंवा जास्त वेळ पुरता तो काय करतोय, प्राइज जिंकतोय. मग जिंकणे याच्याशी रिलेटेड लक्ष देऊन तो जिंकतोय. मग जर मी म्हटलं समजा निग्लिजिबल म्हणजे काय, सबस्टेन्शियल जे म्हटलं होतं ते जास्त विशेष करून त्याच्यावर फोर्स करून सांगितलं होतं, त्याच्या ऑपोजिट बनल निग्लिजिबल. मॉडरेट म्हणजे मॉडरेट ज्याला म्हणतो आपण, इझी, मॉडरेट अँड हार्ड, त्यातलं मॉडरेट म्हणजे ऍव्हरेज लेवलचा. कन्सिडरेबल म्हणजे विचारात घेण्यासारखा, आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे इलिट, खूप जास्तीचा, ज्याला सगळ्याच अँगलनी लिमिट जे आहेत त्यांना ब्रेक केलेले असा. ओव्हरऑल या पद्धतीचे आरसी वरती बेस क्वेश्चन जे आहेत ते बनत होते. पुढचे अजून काय काय आहेत बघूया. मराठीचं सुद्धा कॉम्प्रिहेन्शन. चला चला चला, पुढचा क्वेश्चन. आले आले इंग्लिश वाले आले 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 आले. हा, चूज द मोस्ट सुटेबल ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, फिलर वाला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे आपल्याला सॉल्व. क्वेश्चन दिलेला आहे बघा, शी मेटिक्युलसली याचा अर्थ होतो मेटिक्युलस, खूप जास्तीच्या मेहनतीने. एक्झामाइन्स एव्हरी डिटेल ऑफ द डॉक्युमेंट, डॉक्युमेंटची सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या तिने चेक केल्या, एक्झामाइन केल्या. शी डॅडॅश हर रिपोर्ट ऑन इट, मग तिने तिचा रिपोर्ट जो आहे डॅडॅश हर रिपोर्ट ऑन इट. She meticulously examines every detail of the document. She ठीक आहे. आता इथं म्हटलेलं काय बघा, शी मेटिक्युलसली एक्झामाइन्स एव्हरी डिटेल ऑफ द डॉक्युमेंट रिसिव्ड बिफोर सबमिटिंग. आता जर सबमिट केलेला असता तर हर रिपोर्ट तयार झालेला आहे. मग शी मेटिक्युलसली एक्झामाइन्स एव्हरी डिटेल ऑफ द डॉक्युमेंट शी रिसिव्ह बिफोर सबमिटिंग. रिसिव्ड बिफोर सबमिटिंग याला जास्त करेक्ट असायला पाहिजे. इथं मला गडबड वाटते, तरी पण ठीक आहे. फायनल आन्सर की मध्ये बघूया. जर रिसिव्ह म्हटलं तर एक्झामाइन्स एव्हरी डिटेल ऑफ द डॉक्युमेंट शी रिसिव्ड, पहिले तिला रिसिव्ह झालेले आहे आणि मग ते त्याच्यावरती तिने काम केलेलं आहे, तर हे यायला पाहिजे, क्लेम करण्यासारखं आहे. बिफोर सबमिटेड तर नाही येणार, बिफोर सबमिटिंग पाहिजे होतं. आणि इथं बिफोर सबमिटिंग वाले दोन ऑप्शन आहे,
तर ह्यांच्यापैकी मला असं वाटतं की फर्स्ट यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, चेक करूया अजून काय असेल. ठीक आहे, हा एक थोडासा राऊंड करून ठेवण्यासारखा आहे थर्ड मधला. ठीक आहे, चला पुढे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं आहे ते ओळखायचं आहे. द होमवर्क वॉज कम्प्लिटेड. आता आपण शिकलो होतो बघा ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेमकं काय असतं. वॉज कम्प्लिटेड आहे म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये कम्प्लिटेड शोधा फक्त. मग इथं आहे कम्प्लिटेड. द स्टुडंटने सुरुवात झाली पाहिजे हे नाही बनणार. द स्टुडंट्स इथं पण नाहीये, हे कॅन्सल. मग द स्टुडंट्स वाले दोन आहे, इथं कम्प्लिटेड आहे, इथं हॅड कम्प्लिटेड. हॅड नाही चालणार, इथं वॉज म्हटलं होतं, मग मला कम्प्लिटेड पाहिजे. मग ऍक्टिव्ह वाला व्हॉइस पहिलाच करेक्ट असेल. ऍक्टिव्ह पॅसिव्ह एकदम सोपा असते, एकदम सोप्या ट्रिक मध्ये सांगतो बघा. ह्याच पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो. चूज द मोस्ट सुटेबल ऑप्शन, सबस्टिट्यूट अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला अंडरलाईन वर्ड करून दिलेले त्यांना कुणी रिप्लेस केलं जाऊ शकतं ते सांगायचं आहे. थोडक्यात त्याला सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणतात. आफ्टर न्यूमरस कंप्लेंट्स, भरपूर कंप्लेंट्स झाल्यानंतर द कंपनी वॉज कंपेल करणं म्हणजे फोर्स करणं, फोर्स्ड टू रिस्टोर लॉसेस अँड प्रोव्हाइड कॉम्पेन्सेशन टू द एम्प्लॉईज फॉर द डॅमेजेस सफर्ड ड्यू टू डेटा ब्रीच. डेटा ब्रीच मुळे जो काही आपल्याला प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे एम्प्लॉईला जे काही त्रास झाले, त्यांना जे डॅमेजेस झाले, ते कंपनी आफ्टर न्यूमरस कंप्लेंट द कंपनी वॉज कंपेल्ड टू रिस्टोर. कंपनी जी आहे ती काय करते तर रिस्टोर करते लॉसेस अँड प्रोव्हाइड कॉम्पेन्सेशन. मग याला फोरफिट नाही म्हणतात. फोरफिट म्हणजे वेव करून देणं, सोडून देणं. रिफॉर्मेशन म्हणजे काय, रिफॉर्म म्हणजेच काय, नियमांमध्ये नवीन नियम आणले. फॉर्मेशन झालं, कलेक्ट केलं. रिफॉर्म म्हणजे पुन्हा कलेक्ट केलं. आणि अलोकेट म्हणजे असाइन करणे, काही ना काहीतरी कोणाला तरी असाइन करून देणं, अलोकेट करणं. मग जर मी म्हटलं समजा जो पैसे जे लॉस त्यांचा झालेला आहे त्याला भरून काढलं, त्याला आपण म्हणतो रिस्टिट्यूट. रेस्टिट्यूट म्हणजेच काय, लॉस भरून काढणं. आणि याच्यात अगेन्स्ट अजून एक शब्द वापरला जातो, कॉम्पेन्सेशन. ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल तर कॉम्पेन्सेट करणं असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस विचारलेले मित्रांनो फक्त व्हर्बला टार्गेट करा. इन्व्हेस्टिगेटेड नावाचं व्हर्ब आहे, पास्ट टेन्स मध्ये विचारलं. पॅसिव्ह मध्ये इन्व्हेस्टिगेटेड पास्ट आहे, मग वॉज इन्व्हेस्टिगेटेड असा ऑप्शन शोधा. काहीच नाही करायचं, सरळ व्हर्ब टार्गेट करायचा. प्रेझेंट वाला असतं तर इज पाहिलं असतं, जर शल किंवा विल वाला असतं तर शल बी किंवा विल बी पाहिलं असतं. वॉज वाला ऑप्शन शोधा. वॉज इथं आहे का, नाहीये. इथं आहे का, नाहीये. शुड आहे, नाहीये. आपल्याला पाहिजे तो वॉज आहे का, आहे. हा ना, ही एकदम सोपं आहे, शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो ही. एकदम म्हणजे पार्ट 33 सेकंदापेक्षा लवकर याचा आन्सर निघू शकतं ह्यावे निघेला तर. सिलेक्ट द पास्ट करेक्ट पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब कंप्लीट गिव्हन द सेंटेन्स. फिलर आहे आणि वर्बचा टेन्सचा फॉर्म वापरायचा आहे. डिस्पाइट द रेन द स्टुडंट डायडॅश टू द म्युझियम यस्टरडे. आपण शिकलो होतो यस्टरडे जेव्हा जेव्हा येतं, बाली, बिफोर, ॲगो, लास्ट आणि यस्टरडे यांच्यापैकी एखादा शब्द आला तर तिथं सिंपल पास्ट टेन्स असतो, नेहमी लक्षात ठेवा. बी फॉर बिफोर, ए फॉर ॲगो, एल फॉर लास्ट आणि वाय फॉर यस्टरडे. ही एक सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. जर सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला ओळखायचा असेल तर हे शब्द लक्षात ठेवा. नियम गियम सगळ्याला बायपास करा, सगळे उडाले. आपल्याला फक्त काय करायचंय, एवढे शब्द लक्षात ठेवायचे. हे शब्द जर असतील तर 100% आपल्याला सिंपल पास्ट टेन्स येणार आहे. मग इथं पास्ट टेन्स वाला ऑप्शन शोधा. हा पास्ट टेन्स वाला आहे, हा प्रेझेंट वाला आहे, हे नाही चालणार, हे नाही चालणार. करेक्ट ऑप्शन कोणता आहे, फक्त आणि फक्त वेंट. ओके का. पुढे choose the correct option to substitute the underlined word in the sentence. When the controversy over the book's content increased and legal action was taken, it was revealed that the author had used a false name to conceal the identity. Conceal his identity. Conceal करणं म्हणजे लपवणं. कोव्हर्ट म्हणतो आपण याला. कन्सील करणे, लपवणे. हाईड करणं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मग ऑथरनी स्वतःचं नाव काय म्हटलेलं आहे. जेव्हा कॉन्ट्राव्हर्सी आली, कॉन्ट्राव्हर्सी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे वाद तयार झाले, ठीक आहे, द बुक्स कंटेंट बद्दल, तेव्हा लिगल ऍक्शन व्हायला लागली. तेव्हा त्याने सांगितलं की यूज फॉल्स नेम वापरलं टू कन्सील हिज आयडेंटिटी. त्याची स्वतःची आयडेंटिटी न सांगता त्याने दुसऱ्याची आयडेंटिटी सांगितली. मग अशा केसमध्ये फॉल्स नेम म्हणजे काय. अशा केसमध्ये जर मी म्हटलं समजा एक फॉल्स वाला नेम, अ डेझिग्नेशन. डेझिग्नेशन म्हणजे असतं पोझिशन. ॲक्रोनिम म्हणजे शॉर्ट फॉर्म असतात. म्हणजे जर मी म्हटलं समजा ETC अशा टाईप मध्ये, किंवा PM म्हणतो पोस्ट मेरिडियम,
प्री अशा पद्धतीचे जे असतात ते. निकनेम म्हणजे स्वतःचं नाव पण चुकीचं म्हटलेलं आहे ना, आणि चुकीचं याच्यासाठी एक शब्द असतो मित्रांनो, स्युडो. तुम्ही याच्याशी रिलेटेड ते पाहिलं असेल, अमिबा जो असतो त्याला स्युडोपोडिया असतात. पोडिया म्हणजे पाय खोटे दिसणारे. मग स्युडो जेव्हा जेव्हा येतं तेव्हा अमिबा माहितीये ना, अमिबा तुमची फेवरेट डायग्राम शाळेत असताना बघा, माझी पण ही फेवरेट डायग्राम होती अमिबा. बाकीचे सगळ्या डायग्राम मी म्हणजे मित्राकडून काढून घ्यायचो, पण हे अमिबा मी स्वतःच्या हाताने काढायचो. मग तो अमिबा याला जे होते दॅट इज द स्युडोपोडिया. पोडिया म्हणजे पाय आणि स्युडो म्हणजे खोटे. मग मला फॉल्स पाहिजे होता, फॉल्सशी रिलेटेड इथं शब्द होता स्युडो. याच्यावरनं आपल्याला काय करता येऊ शकत होतं, अंदाज लावता येऊ शकत होता. ओके इसका बऱ्यापैकी समजलं असतील, समजत असतील. अजून काही आहे का? आहे. मराठी आलं म्हणजे आपलं पण असलच. उतारा. हा उतारा वेगळा आहे, मराठीचा उतारा आहे. तुमचा उतारा वेगळा. ठीक आहे, चलो पुन्हा एकदा क्वेश्चन आहे. सबस्टिट्यूट म्हणजे अंडरलाईन सेगमेंट जे आहेत ते सेंटेन्स, त्याला काय करता येईल, सबस्टिट्यूट काय वापरता येईल ते विचारलेलं आहे. एव्हरीवन वॉज सरप्राईज, सगळेजण सरप्राईज झाले व्हेन द क्वाइट अनअज्युमिंग स्टुडंट वॉन द नॅशनल डिबेट. नॅशनल डिबेट असा पर्सन जिंकला, असा स्टुडंट जिंकला की तो ज्याच्यावर कुणाचा विश्वास सुद्धा नव्हता. ठीक आहे, प्रूव्हिंग दॅट याला अज्युमिंग स्टुडंट हु वॉन द प्राइज याला डार्क हॉर्स असं म्हणतात. म्हणजे ज्याच्याबद्दल कधीच वाटलं नव्हतं की हा पुढे काहीतरी करू शकल, असा पर्सन ज्यावेळेस काहीतरी जिंकतो त्यावेळेस त्या पर्सनला आपण सरप्राईज होतो. अशा पर्सनला उद्देशून आपण काय म्हणून कन्सिडर करतो, डार्क हॉर्स असं आपण वापरतो. Who speaks, a person who speaks little may possess a surprisingly complex or powerful character. मग अशा केसमध्ये एक पॉवरफुल कॅरेक्टर होतं पण एकदम स्टेडी होता, स्टील होता. मग याला म्हणू शकतो आपण स्टील वॉटर्स रन डीप. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स नाही येणार, कारण एखादी ऍक्शननी जर सांगितलं असतं तर त्यावेळेस त्याला आपण म्हटलं असतं हे. पण इथं ऍक्शन पेक्षा मेनली जे कन्सर्न आहे ते काय, तो पर्सन एकदम शांत आहे, डार्क हॉर्स आहे, कधीच कशामध्ये राहत नाही आणि अचानक तो जिंकलाय. मग ह्या केसमध्ये जर मी म्हटलं समजा याच्यापेक्षा स्टील वॉटर रन्स डीप. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जर असं असतं की जो खूप शाईन आहे, खूप बोलतोय आणि त्याचा नंबर नाही आला तर आपण याला वापरलं असतं. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. ह्याचा अर्थ, ही पण एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे ज्याचा अर्थ होतो की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी होप असते. होप असणे, आशा असणे, त्या केसमध्ये याला वापरलं जातं. ठीक आहे, पुढे गेलो. आयडेंटिफाय द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आयडेंटिफाय द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. आपल्याला अंडरलाइन वर्ड दिलेला आहे. द जर्नलिस्ट सरप्टिशियस इन्व्हेस्टिगेशन अनकवर्ड द हिडन डिटेल्स ऑफ द केस. मला भलेही या शब्दाचा अर्थ माहित नाहीये, बरोबर, अर्थ नाही माहिती म्हणून काय झालं, इन्व्हेस्टिगेशन अनकवर्ड द हिडन डिटेल्स. ज्या डिटेल्स माहित नाहीये अशा डिटेल्स ज्या आहेत त्या सुद्धा काय केल्या, भेटल्या. मग अशा ठिकाणी जर मी म्हटलं सरप्टिशियस म्हणजेच काय असणार आहे, सिक्रेट असणारी गोष्ट. मग हे सिक्रेटिव्ह, सिक्रेट यालाच म्हणतो आपण कन्सील केलेलं. डेंजरस, आउटस्पोकन किंवा अनडिस्गस्ट या सगळ्यांपेक्षा जास्त करेक्ट काय असणार आहे, सिक्रेटिव्ह. डिस्गस्ट म्हणजेच काय, डिस्गस्ट, व्हॉट अ डिस्गस्टिंग सिच्युएशन. आउटस्पोकन म्हणजे खूप जास्तीचं बोलणं असणारं. डेंजरस म्हणजे खूप जास्तीचं भयानक. मग या सगळ्यांपेक्षा जर मी म्हटलं तर जास्त करेक्ट कोण असेल, फक्त फर्स्ट. आयडेंटिफाय दॅट सेंटेन्स दॅट कंटेन्स अन एरर इन रिपोर्टेड स्पीच. कशामध्ये एरर आहे ते ओळखायचंय. The scientist stated that the experiment had yielded consistent results. Stated म्हटलं पास्ट टेन्स मध्ये यायला पाहिजे होतं, हे पण पास्ट मध्ये आलं, करेक्ट आहे. शी रिमार्क्ड दॅट शी वॉज फिलिंग ऑप्टिमिस्टिक. वॉज म्हटलं पास्ट मध्ये आलं, दिस इज ऑल्सो करेक्ट. आपल्याला विचारलं काय, मग एरर विचारलेली आहे, इनकरेक्ट कोणते ते विचारलेलं आहे. मग इनकरेक्ट वाला शोधताना काय करावं लागेल, पुढे गेलो. द गाईड एक्सप्लेन्ड दॅट द मॅन्युस्क्रिप्ट इज. आता आपण काय म्हटलं होतं, स्टेटेड आलं, रिमार्क्ड आलं किंवा एक्सप्लेन आलं, याचा अर्थ की सगळंच्या सगळं इनडायरेक्ट स्पीच मध्ये म्हणजे पास्ट मध्ये असायला पाहिजे होतं. इथं पास्ट आलं, दिस इज ओके. इथं पण पास्ट आलं, दिस इज ओके. पण इथं कोण आलंय, प्रेझेंट. चालेल का, नाही चालणार. मग हे होतं इनकरेक्ट. ही ऍडमिटेड दॅट ही हॅड ओव्हरलुक्ड अ क्रुशियल डिटेल इन द रिपोर्ट.
या केसमध्ये सुद्धा म्हटलं तर ऍडमिटेड म्हटलं आणि पास्ट आलं हे पण चालेल. जर मी म्हटलं आपल्याला विचारलं होतं की एरर कशामध्ये आहे, ती एरर थर्ड मध्ये. ठीक आहे. Which of the following options is closest in meaning to the underlined word in the given sentence? कोणता वर्ड जो आहे तो काय करतोय, आपल्याला क्लोजेस्ट मिनिंग देतोय. द सिटी स्ट्रीट्स वेअर फिल्ड विथ द कॅकेफोनी ऑफ कार हॉर्न्स अँड शाउटिंग वेंडर्स. कॅकेफोनी म्हणजे नेमकं काय असतं? कॅकेफोनी किऑस ज्याला म्हणतो आपण, गोंधळ गोंगाट ज्याला म्हणतो, त्यालाच दुसरा शब्द असतो क्लॅमर. असतो क्लॅमर. मग क्लॅमरवाला हा एकटा वर्ड आहे जो निगेटिव्ह साऊंडिंग आहे. हार्मनी म्हणजे पॉझिटिव्ह साऊंड, म्हणजे सगळ्यांमध्ये एक सूरता. त्यानंतर रिदम, म्युझिक मध्ये असेल तर रिदम असतं, रिदमिक आवाज आहे. पण हॉर्नचा आवाज हा चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे का? नाहीये. मग रिदम मध्ये आहे का तो? नाही. हॉर्न म्हणजे कर्ण कर्कश, दॅट इज क्लॅमर. एक्सेस म्हणजे जास्तीचा. या सगळ्यांपेक्षा जास्त करेक्ट जो असेल तो कोण असेल? क्लॅमर. एरर इन अ डायरेक्ट स्पीच. एरर ओळखायची आपल्याला. द प्रोफेसर सेड अकॅडमिक इंटिग्रिटी इज अ नॉन नेगोशिएबल इन दिस सिच्युएशन. आता इथं म्हटलेलं आहे द प्रोफेसर सेड अकॅडमिक इंटिग्रिटी इज नॉन नेगोशिएबल इन धिस इन्स्टिट्यूशन. आता आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन्स अँड एरर. याच्यात तर एरर काही वाटत नाही. मग सगळंच सगळं काय आहे? बरोबर आहे. पुढे गेलो, याला सध्या बाजूला ठेवतो. शी आस्क्ड हॅव यू रेड द अपडेटेड गाईडलाईन्स. हॅव आलं आणि हॅवच्या सोबत वर्बचं तिसरं फॉर्म आलं. करेक्ट आहे. यासोबत मी म्हटलं रेड आलं, रेड म्हणजे पण तिसरं फॉर्म आहे. करेक्ट आहे. गाईडलाईन्स बद्दल अपडेटेड वापरलं, ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलं, हे पण करेक्ट आहे. केअरफुली ऑन द प्रोग्राम. आणि शेवटी क्वेश्चन मार्क पण दिलाय, म्हणजे आस्क म्हटलं आणि क्वेश्चन मार्क दिला, हे पण बरोबर आहे. धीस थेरी चॅलेंजेस ट्रेडिशनल अजम्पशन्स. धीस थेरी चॅलेंजेस ट्रेडिशनल अजम्पशन्स. ठीक आहे. द रिसर्चर आर्ग्यूड. रिसर्चरनी आर्ग्यू केलं की ही थेरी चॅलेंज करते ट्रेडिशनल अजम्पशनला. हे पण सगळंच सगळं बरोबर आहे. इथं चेक करू आता काय होतंय. सेकंड मध्ये काय गडबड होतीये. सेकंड मध्ये वी विल रिव्ह्यू द पॉलिसी टुमॉरो अकॉर्डिंगली अनाउन्स द कमिटी चेअर. मग द कमिटी चेअर अनाउन्स्ड ज्यावेळेस म्हटलं जातं त्याचा अर्थ हे असतं इनडायरेक्ट स्पीच मध्ये. ओके का? दॅट दे विल रिव्ह्यू अशा पद्धतीने यायला पाहिजे होतं, म्हणजे हे इनडायरेक्ट वाला झालं असतं. दुसरं, यांच्या म्हणण्यानुसार डायरेक्ट स्पीच मधली एरर नेमकी काय ते पण ओळखा. मग इथं जर मी म्हणलं समजा अनाउन्स द कमिटी चेअर, अशा केसमध्ये वी विल रिव्ह्यू म्हटलेलं आहे, मग अनाउन्सेस द कमिटी चेअर किंवा अशा टाईपमध्ये काही ना काहीतरी पाहिजे होतं. सोबत सोबत वी सोबत विल पेक्षा कुणाला प्रेफर करायला पाहिजे होतं? शलला. ओके का? क्लिअर आहे का? म्हणून सेकंड मध्ये गडबड आहे. Which of the following is the correct proverb to replace the underlined segment? बघा, डिस्पाइट रिपीटेड वॉर्निंग्स, भरपूर वॉर्निंग्स दिल्यानंतर सुद्धा ही कंटिन्यूड टू इन्व्हेस्ट रेकलेसली. तरी सुद्धा तो काय करत राहिला? इन्व्हेस्ट करत राहिला. फर्मली बिलिव्हिंग एव्हरी रिस्की व्हेंचर वुड अल्टिमेटली यील्ड प्रॉफिट्स. याच्यातून आपल्याला प्रॉफिट्स होतील अशा हिशोबाने. मग यानुसार आता इथं अल्टिमेटली यील्ड प्रॉफिट्स हे काय होतं? रिस्की व्हेंचर त्यांनी केलं. कशावरती बेस केलं? फर्मली बिलीव्ह. बिलीव्ह होतं म्हणजे काय होतं? त्याला वाटत होतं, कुठेतरी वाटणं, यालाच काय म्हणतो आपण? फॉर्च्यून. नशीब कधीतरी साथ देईल याच्याशी रिलेटेड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकतं ते सगळंच सगळं सोनं नसतं, हे नाही येणार. फॉर्च्यून नशिबाशी रिलेटेड. फेवर्स द बोल्ड हे एक आहे. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. नाही. अ बर्ड इन द हँड इज, हातात असलेला पक्षी हा बुश मध्ये असलेल्या 2 पक्ष्यांपेक्षा जास्त चांगलं आहे, वर्थ आहे. पण हे पण काहीच नाही आहे, प्रॉफिट नाहीच ना. आणि वन्स बिटन ट्वाइस शाय हे पण नाही बनणार. एकदा मारलं त्यामुळे ट्वाइस शाय झाला, हे पण नाही येणार. करेक्ट ऑप्शन असेल फॉर्च्यून फेवर्स द बोल्ड. म्हणजे काय? जो बोल्ड राहतो त्याला काय? नशीब कधी ना कधी साथ देतं, असं इमॅजिन करून तो काय करत राहिला? अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये टाकत राहिला. ओके का? आणि इथे आपले सगळेच्या सगळे क्वेश्चन्स इंग्लिश मधले संपतात. ओके का? अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, तर याबद्दल नक्की कळवा. अनालिसिस चांगलं वाटलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत पाठवून द्या. मुलांनी मैत्रिणींपर्यंत जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. मित्राला पाठवा, नाही तर मैत्रिणीला पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत शेअर करा. मॅक्झिमम लोकांना जाऊ द्या, कळू द्या. आपले मार्क्स इथं 2 क्वेश्चन असे आहेत की जिथे चान्सेस बनतात. एक बनतो ॲनवाला
आणि दुसरा अजून एक क्वेश्चन म्हटलं, 2 क्वेश्चन असे बनतात की जिथे चान्सेस बनतात इनकरेक्ट असल्याचे. ते 2 क्वेश्चन सोडता बाकी मात्र ठीक आहे, पण फायनल आन्सर की जे येईल त्यात आपल्याला याच्यातले फायनल काय आहे ते कळायला भेटेल. ओके, चालेल. उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू. पुन्हा भेटूया पुढच्या अनालिसिस मध्ये. चालेल, थँक्यू.